आता आपण ना मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन जो तुमच्या पेपरमध्ये खूप वेळेस येतो आणि शक्यतोवर येईलच असा प्रश्न म्हणजे हाफ ॲडर. हाफ ॲडर याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं एक्सप्लेनेशन, थोडीशी थेरी लिहायची असते. हाफ ॲडर इज द कॉम्बिनेशन ऑफ लॉजिक सर्किट विथ 2 इनपुट अँड 2 आउटपुट. 2 इनपुट असतात. हाफ ॲडर combination of 2 inputs and 2 outputs which are sum and carry A and B. हाफ ॲडर मध्ये दोनच असतात. याचा ट्रूथ टेबल थेरी मध्ये थोडंसं एक्सप्लेन करायचं. ऑफ कोर्स 2 व्हेरिएबल के मॅप आहे, त्याच्यामुळे कंडिशन्स तुम्हाला माहिती आहेत. ही सम आणि कॅरी हे तुमचे इनपुट, हे तुमचे आउटपुट. कंडिशन्स 0 0 1 1 0 1 0 1. आता बायनरी ॲडिशन ॲक्च्युली आपण आधी शिकलेलो आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये तुम्हाला टेबल मला वाटतं प्रत्येकाला काढता येईल. 0 अँड 0 इज 0, कॅरी 0, 0 and 1 is 0, 0 and 1 is 1, carry 0, 1 plus 0 is 1, carry 0, and 1 and 1 is 0, carry 1. हे झाला तुमचा के मॅप. आता के मॅप यूज करून ह्या झाला तुमचा ट्रूथ टेबल. आता ट्रूथ टेबल यूज करून आपल्याला के मॅप काढायचा आहे. के मॅप कसा? 2 आउटपुट आहेत, त्यामुळे 2 के मॅप येतील. आता आपल्याला ह्या ट्रूथ टेबलमध्ये जे आन्सर आले आहेत ते यूज करून के मॅप काढायचे आहेत, समचा आणि कॅरीचा. ठीक आहे. 2 व्हेरिएबल के मॅप आहे म्हणून 4च याचे येतील. ए अँड बी 0 1 0 1, 0 1 2 3, आणि हा समचा असल्यामुळे फक्त 1 आणि 2 ला इनपुट आहे, 1 अँड 2. आता याचं ग्रुप असा नाही होऊ शकत, आपल्याला फक्त होरिझोंटल किंवा व्हर्टिकल ग्रुपिंग करता येतं. हे डायगोनल ग्रुपिंग आपल्याला नाही करता येत, त्याच्यामुळे हे सिंगल सिंगल आहेत. तर या सिंगल सिंगलचे एक्सप्रेशन कसे येतील? जे आहे ते. आता इथं कॉमन नाही आहे, कसं येईल हे? ए बार ए, बी बार बी. तुम्ही पेपरमध्ये सुद्धा हे इतकं डिटेलमध्ये लिहू शकता, तुम्हाला पण सोपं पडेल आणि चेकरला जेन्युइन वाटेल. हा ए बार आणि हा बी. याचं एक्सप्रेशन राहील ए आणि बी बार, म्हणजे y इज इक्वल्स टू, किंवा y नाही, आपण याला सम घेऊया. सम इज इक्वल्स टू ए बार बी प्लस ए बी बार. आणि आपण टॉपिक जरी स्किप केलेला असला तरी हे एक्सप्रेशन आहे तुमचं एक्सॉरचं. ठीक आहे, एक्सॉरचं एक्सप्रेशन आहे ते. सम. आता कॅरीचा घेऊ. सेम 2 व्हेरिएबल ए बी 0 1 0 1, ए बार बी, ए बार बी बार बी, ए बार ए. आपल्याला आता प्लेस करायचं आहे थर्ड पोझिशनला फक्त एकच. 0 1 2 3. 3 पोझिशनला फक्त एक आहे. याचं एक्सप्रेशन काय येईल? ए बी. म्हणून कॅरी इज इक्वल्स टू ए बी. आता आपल्याला काय करायचं आहे? याचं लॉजिक गेट यूज करून ग्राफिकल रिप्रेझेंटेशन किंवा बेसिक गेट्स यूज करून डायग्राम काढायची आहे. काय येईल हे मी तुम्हाला सांगितलं. इट्स अ ऑर गेट, इट्स अ एक्सॉर गेट. काय करते मी? ए आणि बी याला लावते एक्सॉर गेट. एक्सॉर गेट असा काढायचा असतो. आणि नेक्स्ट ए बी आहे म्हणजे सेम इनपुट आहे.
सेम इनपुट यूज करून मी हा काढला तुमचा अँड गेट. ठीक आहे, म्हणजे काय, हा झाला तुमचा सम, हा झाला तुमचा कॅरी. आता तुम्हाला हे जर 4 मार्काला आलं तर 4 स्टेप्समध्ये करायचं आहे. एक ही स्टेप, याच्यामध्ये ही डायग्राम काढून थोडंसं एक्सप्लेनेशन करायचं आहे. दुसरा मार्क या ट्रूथ टेबलला मिळेल, तिसरा मार्क के मॅप्सला मिळेल आणि चौथा मार्क तुमचा डायग्रामला मिळेल. पण हेच जर 6 मार्कासाठी आलं आणि जर यांनी सांगितलं की तुम्हाला युजिंग नॅन्ड गेट यूज करून काढायचं आहे, तर काय करायचं, आपल्याला एक्सप्रेशन मिळालं आहे, मी तुम्हाला फक्त हे करून देते, डायग्राम तुम्ही काढू शकता. डायग्राम काढून बघा. एस इज इक्वल्स टू ए बार बी प्लस ए बी बार. मग आपल्याला युजिंग नॅन्ड गेट ओनली करायचं आहे, तर आपल्याला हा प्लस चालेल का, नाही चालणार. मग आपल्याला काय करायला लागेल, हा प्लसला डॉट करण्यासाठी हवेतून, आठवतं का, हवेतून आणावे लागतील आपल्याला डबल बार, तेव्हाच आपल्याला हा सिम्बॉल चेंज करता येईल. हा सिम्बॉल चेंज करण्यासाठी हा मी ब्रेक करते. ब्रेक द बार, चेंज द सिम्बॉल. ए बार बी डॉट ए बी बार यांचे स्पेशल बार आणि हा वरचा एक बार सेम. आता हे एक्सप्रेशन तुम्ही युजिंग ओनली नॅन्ड गेट बनवू शकता. तर हे युजिंग ओनली नॅन्ड बनवून, वेळ कमी असल्यामुळे आता मी पुढचे प्रश्न घेत नाही आहे, पण तुम्हाला बेसिक कन्सेप्ट शिकवलेले आहेत, त्यामुळे तुम्ही, मला असं वाटतं, बरेचसे पुढचे प्रश्न कव्हर करू शकता. फुल ॲडर, फुल सबट्रॅक्टर, त्याच्यानंतर हाफ सबस्ट्रॅक्टर, याच्यामध्ये सेम याच पद्धतीने तुम्हाला एक्सप्रेशन काढायचे आहेत, सिम्प्लिफाय करायचं आहे आन्सर आणि त्याच्यानुसार लॉजिक गेट काढायचे आहेत. त्यानंतर आणखी काही क्वेश्चन्स आहेत, त्यांची लिस्ट मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन, ते तुम्ही बुकमध्ये बघून ॲज पर युजिंग के मॅप सॉल्व करू शकता.